पहिला दिवस शाळेचा. अजून हवे का? अजून एक आणू? तर ह्या इतक्या पारोशी जमा करून ठेवल्यात. आता ह्या मुळाशी ती वेल काढून टाकलेली आहे, तरी पण बघा त्याला मोड बघा किती छान आलेले आहेत ते. तर एकट्या बाईने करणं अशक्य आहे. आई, माई, तुमची बायको, आई सगळ्या. शांत बसा रे. सकाळी 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 मस्ती नाही करायची. पाणी पियायचंय तो पाणी तिथे भरून ठेवलंय. बागुली गुलबग खायतो शेरूला. पकडापकडी चालू आहे तुमची का लपाछपी चालू आहे? सकाळी सकाळी लपाछपी चाललंय. वाघ्या लपला या. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज तो का मस्त सुंदर आवाज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी तुम्हाला एक बातमी देते हां. तर कुणाल आज आपला गेलेला आहे जिमला, म्हणजे पहिला दिवस त्याचा जिमचा. सकाळी 6 वाजता गेलेला आहे तो, अजून काही आला नाही आहे. आत्ता 7 वाजायला आलेले आहेत. म्हणजे आम्हीसुद्धा असं एक्साइटमेंट आहोत की कसं करतो आहे काय असं. त्याला पण असं ना इतकी त्याला जाण्याची घाई होती ना. म्हणजे शाळेचा पहिला दिवस कसं तसं त्याची गडबड सगळी चालली होती सकाळी 5 वाजल्यापासून. त्याच्यामुळे आम्ही पण जागे होतो. मी त्याला असं खूप महिन्यांपासून त्याला जिम आहे ना जॉईन करायची. म्हणजे मुंबईला होता ना तो, त्यावेळेस पण बोलायचा आम्हाला की आई मला जिमला जायचं आहे. पण तिथे काही त्याला शक्य झालं नाही. पण शेवटी इकडे झालं शक्य. मला मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईने ना कमेंट केली होती. म्हणजे मी जेव्हा सांगितलं ना तुम्हाला की तो जिम जॉईन करणार आहे, त्यावेळेस असं योगाचं काहीतरी सांगितलं की योगा करा म्हणून. पण त्याला कसं जिममध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे मी पण त्याला काही मी बोलली त्याला, पण तो नाही आई मला जिम करायचं आहे. जाऊ दे, त्या मनाप्रमाणे त्याला असं करू दे. तर बघू आता आल्यावरती विचारूया आपण कसं वाटलं काय. पहिला दिवस आहे आज. तर आम्ही पण त्याची वाट बघतो आहे कधी येतो इथे. येईल आता थोड्या वेळाने. तर घरातलं सगळं आता झाडलोट वगैरे करून झालेली आहे आपली. आणि आत्ता हा बघा आला. एक बोका इथे आहे आणि एक बोका आपला ना गायब झालेला आहे. वाघ्या नाही आहे ना. काय आला शेरू? तो शोधतोय वाघ्याला कधीपासून शेरू, पण वाघ्या नाही आहे. होता मगाशी इथे खेळत. तर आता आम्ही चाललो आहे बागेमध्ये. थोडंसं बागेतलं काम आहे ना करून घेतो पटकन. आणि पाण्याचं पाणी भरायचं आहे. उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहे, त्याच्यामुळे आत्तापासून पाणी बिणी भरायचं काम चालू करायचं आहे. असं म्हणजे स्टोअर करून ठेवलं का बरं पडतं. आणि बाकीच्या पण काय काय गोष्टी आहेत त्या आपण करायच्यात. सगळ्यात आधी जाऊया आपण बागेमध्ये. म्हणजे घेवड्याची वेल लावली ना त्याची तुम्हाला बघा मागे दाखवली मी व्हिडिओमध्ये. अशी मस्त अशी झालेली आहे. तिला जरा काट्या बिट्या लावायच्यात म्हणजे बरं पडेल मग असं. आणि काल तिकडे साफ करायला घेतलं, ते पण आता अर्ध बाकी आहे ना. कुणाला इतकं छान केलं आहे ना काम. म्हणजे पूर्ण नाही केलं, पण जितका पण भाग त्याने साफ केलेला आहे ना इतकं मस्त केलं. तर काम आहे एकदम परफेक्ट असतं. म्हणजे कोणतं पण असू दे, घरातलं बाहेरचं कोणतं पण काम ना अगदी मन लावून करतो तो. तुम्हाला पाहिजे मी दाखवते जरासं, बघा त्यांनी कसं साफ केलं आहे. तुम्हाला एवढंसं पण गवत तिथे दिसणार नाही. असं छान प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. बघा आला. बाबाला पण घेऊन आला काय. कुणालचे बाबा भाग्या शेरू यांना ना म्हणजे ते दोघं ऐकत होते, त्यांना फिरायचं होतं ना म्हणून गेले होते. आला बाबा पहिला दिवस शाळेचा. भरला पहिला दिवस शाळेचा. कसं वाटलं पहिला दिवस? कसं वाटलं? सर होते का? चला मग आता काय म्हणजे किती वेळ शिकवलं पण ते विचारते. 1.5 तास केलं. हां एवढा टाइम शिकवलं? अच्छा हां हां हां. चला आम्ही आपली वाट बघतो कधी येतोय पहिला दिवस ना शाळेचा म्हणून, बाकी काय नाही. चला पाणी बिणी पी जा आता पहिला. चला ऐकलं काय? चला ते शिर्डी लावूया. चंगू मंगू कुठे गेला? कुठे भेटला? तो गाडीच्या पुढे धावत आला. बोल तू विचार कर. कोण शेरू? हा कुठे होता?
आम्ही इथे आलो तर इथं पोचलो तर आला आमच्यामध्ये. होय काय काय रे कुठे पळायला शेरूला टाकून? शेरू तुला शोधत होता ना. हे बघा हे तुम्हाला मी दाखवते काल साफ केलेलं. हे सगळं कुणालने केलेलं आहे. कसं परफेक्ट काम केलं ना कुणालने. बघा साईडला बघा कसं सगळं व्यवस्थित सगळं केलेलं आहे. म्हणजे एवढाच भाग झालेला आहे पण छान झालं आहे असं. इकडे पण बघा काट्या बिट्या होत्या सगळं काढल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये. आपण छान झालाय रे. काय ते काढ तो भोपळा काढायचा आहे. मी नाही काढणार तू काढायची बात. तिकडे काढायची बात आपल्याकडे नाही. हा मी काढीन. हा मी काढीन नंतरला. बापरे उचकी काय लागली. घे तर शिरड्या घे चल. चला पहिला आधी ते वेलीचं करणं गरजेचं आहे आज. कारण ते वेल आहे ना वाढत चाललेले आज ठेवून चालणार नाही. ते बघा ते वरचे ते काय त्याला म्हणतात पटकन लक्षात येत नाही माझ्या. हे बघा त्याला खत पाणी पण करूया आणि काठ्या पण लावूया. हे बघा हे असे मोठे मोठे होय बघा एका गुंतलेत ना मोठे मोठे होत चालेत म्हणून. मस्त मस्त. इथे थोडीशी लांब लावली कारण आहे ना ही कशी वाढते चांगली आणि कीड लागते ह्या वेलीला. त्याच्यामुळे कुणाला आव्हान वाटलं की आपण इथे लांबच लावूया. भले पाणी बिणी घालायला आपल्याला लांब यावं लागलं तरी पण चालून जाईल घराजवळ नको. त्याच्यामुळे इथे घेतली. आणि जमीन पण इथे ना भाजलेली होती ना जेव्हा गवत आपण जाळलं ना त्यावेळेस. त्याच्यामुळे मग म्हटलं हे बरोबर आहे. हे आपलं फणसाचं झाड आहे ना हे बघा समोर त्याच्या इथेच बाजूला जरा घेतले असे. अजून हवे का अजून एक आणू? टाकायचं लवकर आला वागू आनंदासाठी बघू इथे यायचं नाही मस्ती करायला. बाद आला बाद लाव. तर हे बघा हे आम्ही अशा काट्या बघा लावल्या आहेत. त्याला काय म्हणतात काय मी विसरली ना. शिर्डी बांबू असतात ना बांबू त्याच्या पुढचा भाग. आता ही जी पानं तुम्हाला दिसतात ना ती सगळी आपोआप गळून जातील. अशा 4 शिरड्या लावल्या आहेत एकमेकामध्ये अशा गुंतून ठेवलेल्या आहेत. ती वेल कशी छान प्रकारे आता वाढत जाईल. आणि ती पानं पण आम्ही तिथे टाकली खत म्हणून त्याचा उपयोग होईल. तेव्हा मस्त झाल्यात पण वेली. आणि आता इथे बघा हे थोडंसं आहे ना हे साफ करायला आता सुरुवात करतोय. जितकं होईल तितकं थोडंफार करूया. पारोशी सगळं जमा करायचं. थोडासा बघा परिसर आम्ही इकडचा साफ करून घेतला आहे. आणि पारोशी बघा किती निघाल्यात त्या. तर ह्या इतक्या पारोशी जमा करून ठेवल्यात. आता ह्या सुकवायच्या उन्हामध्ये इथे टाकून ठेवणार. आणि सुकल्यानंतर त्याचे काते तयार होतात जे आपण आंघोळ करताना वापरू शकतो. अंग घासण्यासाठी याचा उपयोग होतो. ते तुम्हाला मी दाखवीनच पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा सुकतील तेव्हा. तर एक बघा इथे सुकलेले आहे. हे पूर्णपणे सुकले. त्याच्या आतमध्ये बिया पण असतात. ह्याचं वरचं सगळं काढायचं तुम्हाला मी दाखवीन. मला वाटतं मागे पण आपण दाखवलेलं आहे ना सगळं. हां नाही पुन्हा दाखवीन मी. जवळजवळ 15 ते 16 आहेत त्या. आणि आता काम आम्ही आमचं थांबवलं आहे. बस झालं आता कारण पटकन काय होणार नाही. थोडासा वेळ लागणार. आता इथे हा जो भोपळा आहे ना तो काढून घेते. आपल्याला भाजीसाठी होईल दुपारला. वेल मात्र आम्ही काढली नाही कारण आहे जिवंत आहे तर म्हटलं राहू देत. एक एक फळ आपल्याला मिळतंय ना वेल काढून सुद्धा. जमिनीतनं म्हणजे मुळाशी ती वेल काढून टाकलेली आहे तरी पण बघा हे फळं धरलेले. 2 फळं झाली ना तरी पण. 2 दिला. हां 2 फळं दिली. असेल अर्धा किलो आहे. वर आहे अर्धा किलोचे वर आहे बघा. मस्त ह्याची हां हे बघा हे असे ना पाखरं असे टोचे मारतात ना हे बघा. त्याच्यामुळे म्हटलं काढून घेतलेलं बरं. हा कचरा उचलायला पाहिजे. चला आता जाऊया आंघोळ पांघोळ करूया.
दर ती खुरपी घेऊन जा, मी कचरा घेऊन जातो. चल. दोन्ही नाही राहणार. तर नाश्ता बघा पटापट मी बनवून घेतला, कारण आज आमच्याकडे आहे सोमवार आणि सोमवारची जाते लाईट. तर म्हटलं लाईट गेली तर सगळी गडबड होऊन जाईल. एक मिनटं, मी आता ना उपमा बनवला आहे. हे बघा, आणि माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे मी शेगळाचा पाला त्यात टाकलेला आहे. आणि वाघ्या शेरू यांच्यासाठी पटकन ना पुलके बनवलेत. हे बघा असे सुके बनवलेत, तेल वगैरे काही नाही बघा ह्याच्यामध्ये. आता पटापट बारीक करून दूध आणि पुलके असं देते. भूक लागले दोघांना. ते बघा बसलाय बघा शेरू आपला. शेरू हां जावा. तर कुणाल जेव्हा चालले आता समोरच्या रानामध्ये काम करायला. तिथे कालपासनं आमचं सगळं काम चालू आहे. तुम्हाला बघा दाखवलं होतं का मागच्या व्हिडिओमध्ये. तर ते पाणी थोडासा नाश्ता कोयता असं घेऊन सगळे चाललेत ते तिकडे समोरच्या रानामध्ये. रान साफ करायचं काम चाललेलं आहे. हां, तर आहेत 3-4 जण माणसं आहेत. तर त्यांच्यासाठी सगळं घेऊन चाललेत आणि येतील ते आता आरामात. 1-2 तासामध्ये येतील ते, पण थोडंफार मदत करणार आणि येणार परत. आता इकडनं पण जाऊ शकतो, म्हणजे लांब पडतं ना, हे जरा शॉर्टकट आहे म्हणून मग समोरच्या वाटेने जातो आहे. आम्हाला इकडे जायचं असेल ना समोर तर आम्ही इकडनंच जातो. का आलं? येऊ काय पिशवी द्यायला? येऊ मी पुढे? हां थांब मी आले 1 मिनटं. पिशवी द्यायला टाकल्यानंतर 4 महिने भेटतात ना. हां तेच. हा हॅलो चला ही घ्या पिशवी. इथूनच खाल्लं देव वरना हे घ्या. पाण्याच्या बाटल्याने पाणी मेन आहे. समोर वाढलंय बघ ती ना, केवढी मोठी झाली ती दिंड्याची झाडं बघ. बाप रे. तर अशी सगळी आज कामाची गडबड बघा चालू आहे. अजून माझी आंघोळ पण नाही झाली. आता मी चालले आंघोळीला. पाणी तापलं आहे चुलीवरती. सगळ्यांना नाश्ता वगैरे सगळं दिलं. आता कुणाला नाश्ता करतोय. आता माझं सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करायचं आहे. ते काय आपलं बघा नेहमीचं असतं तेच. पण आज बागेतलं कसं काम जरा झालं आहे ना, त्याच्यामुळे बरं वाटतंय. म्हणजे खूप सारं असं क्लीन झालं आहे. आता थोडंसं राहिलं आहे ते होऊन जाईल. आता ते पण म्हणजे झालं असतं आता, पण त्यांना पण आता रानात जायचं होतं समोर, त्याच्यामुळे मग म्हटलं नको उशीर होईल म्हणून ते गेले. मग आता नाही तर झालं असतं आज साफ. असं होईल सगळ्या गोष्टी बघा, एकदम होत नाही, सावकाश सगळं करायचं. हे बघा हे असं लादीवरती थंडगार असं झोपायला पाहिजे. वागू झाले खाऊन पिऊन, पोट भरलं आहे ना आमचं. आणि चूल तुम्हाला दाखवते, आपली आवडती चूल सगळ्यांची. हे बघा पाणी पण तापलं आहे चांगलं कडकडीत. हे मी घेते आणि कुणालच्या बाबांसाठी गरम करत ठेवते. लाकडं लावावे लागतील 1-2. आणि ही बघा आपली आजची देवपूजा. आज देवपूजा की नाही कुणालने केलेली आहे. मंदिर बघा किती छान सजवलं आहे ते. आज देवाला आपल्या बागेतली केळी बघा पिकली ना, ते ठेवलेत नैवेद्य म्हणून. छान सजवतो मंदिर बघ कुणाल. कामं काय घरातली संपत नाही बाबा कामं. आता माहिती आहे मला काय करायचं आहे. हे बघा ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत आणि ह्याच्यामध्ये गहू आहेत. ते सगळं मला आवरून ठेवायचं आहे. आता मगाशी त्या गोण्या मी खोलून ठेवल्या, म्हणजे बघितलं चेक केलं काय त्यात टोके वगैरे आहेत का, पण चांगले आहेत. त्याच्यामुळे असंच घरात ठेवलेलं आहे. डब्यामध्ये डायरेक्ट भरून ठेवणार. रॅशनचे गहू तांदूळ आहेत ते. आणि आता मी दुपारचं जेवण करायला घेते. तर हे वाल काल सकाळी भिजवले होते. त्याला मोड बघा किती छान आलेले आहेत ते. मी ना असेच डब्यामध्ये ठेवते आणि छान प्रकारे मोड येतात. असं बांधून वगैरे ठेवायची गरज भासतच नाही मला.
आता फक्त पाण्यामध्ये घालून ठेवले मी, म्हणजे पटकन सोलायला पाहिजे ना, त्याच्यामुळे जरा पाणी घालून ठेवलं का पटकन सोलतात. भाजी छान होण्याची, एक एक मोड तर बघा. वालाची भाजी आणि चपाती असं सगळं करायचं आहे. चला पटापट सोलून घेऊया. मला बाबा वालाची भाजी भरपूर आवडते, म्हणजे आमच्याकडे आवडते वालाची भाजी, सगळ्यांनाच आवडते. हे बघा अशा अलगद निघत आहेत. हे बघ असं काय जास्त असं काय हे करावं पण लागत नाही आहे. आता वाल सोलता सोलता तुमच्याशी बोलते, तुमच्या कमेंटचा जरा रिप्लाय देते. मला वाटतं परवा दिवशी मी तुमचे व्हिडिओ शेअर केला होता ऑनलाईन बघा शॉपिंगचा. त्यावेळेस मला अशा भरपूर अशा कमेंट्स आल्या की कुठल्या साईटवरनं खरेदी केली. तर फ्लिपकार्टवरनं मी घेतलेलं आहे. मिशोवरनं अगोदर मी 1-2 वेळा घेतलं होतं, पण मिशोचा अनुभव माझा खूप वाईट आहे. खूप खराब वस्तू तिकडनं मला मिळाल्या होत्या. त्याच्यामुळे मिशोवरनं मी आता करतच नाही. सगळं जे काय आहे ते फ्लिपकार्टवरनं. आणि आता सेल लागलेला आहे, त्याच्यामुळे बघा तुम्ही आजपासूनच, म्हणजे आज तारीख किती आहे, मला वाटतं आज 13 तारीख आहे ना, आजपासनं सेल चालू झालेला आहे. त्याच्यामुळे कोणाला जर का घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर कुणाला मला म्हणतो आई तू लिंक दे सगळ्यांना घेण्यासाठी, म्हणजे तुम्ही म्हणजे बरं पडेल, तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळेल असं. ते कसं लिंक वगैरे मला काढता येत नाही ना, पण कुणालकडनं मी शिकून घेते आज. आणि ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देते, ज्या ज्या वस्तू बघा मी खरेदी केल्यात ना त्यांची तुम्ही बघा घेऊ शकता मग असं. आणि अजून मला बरेचसे कधी कधी फोन कॉल जेव्हा येतात, म्हणजे कालच मला ना 2 आपल्या ताईंचा फोन आला होता आणि त्यांनी मला असं विचारलं की इतकं काम तुम्ही सगळं कसं मॅनेज करता, तुम्हाला थकवा येत नाही का? तर असं काही नाही, मी पण खूप थकते. फक्त इतकाच फरक आहे, जेव्हा मी थकते ना तेव्हा मी देवाचं नाव घेते आणि काम करत जाते, कारण आपल्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. आणि काय असतं आमच्याकडे की नाही, असं नाही आहे की मी एकटीच सगळं काम करते. घरातलं काम कुणाचे बाबा आहेत, कुणालासुद्धा मला मदत करतो, भरपूर त्यांची मदत असते. त्याच्यामुळे तर इतकं सगळं शक्य होतं, नाही तर एकट्या बाईने करणं अशक्य आहे ही गोष्ट. म्हणजे सगळ्याच कामामध्ये, अगदी जेवणामध्ये पण ह्यांची मदत असते. कांदा चिरून द्या, टोमॅटो चिरून द्या, जेव्हा जेव्हा मला गरज असते ना तेव्हा ही दोघंजणं असतात. अगदी म्हणजे कधी कधी लादी पण पुसायची असेल ना तेव्हा पण ह्यांची मदत असते दोघांची. कधी कधी कुणालसुद्धा मला मदत करतो, त्याच्याकडे वेळ असतो तर तो सुद्धा मला मदत करतो. असं काही नाही की सगळं मी एकटीच करते, पण असतं. आता घर बघा आपलं मोठं झालं आहे, आता 5 रूम झालेले आहेत. कधी कधी मी कुणालच्या वाना म्हणते की तुम्ही इतकं मोठं घर कशासाठी वाढलं आहे, लादी पुसायचं, झाडू काढायचं, माझं काम की नाही वाढलेलं आहे. पण ह्यांची मदत असते. आणि आता आपण ते मॉप वगैरे घेतलं ना त्याच्यामुळे खूप असं इझी झालेलं आहे मला. ते मॉप पण खूप छान आहे, त्याची पण लिंक आहे ना, मी बघते, मिळाली तर देते तुम्हाला, तुम्ही घेऊ शकता. स्वस्तामध्ये त्यावेळेस मिळाला होता, पण आता कितीला मिळतं काय माहीत नाही, असं आहे ते. पण ह्यांची मदत असते म्हणून सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि असं मला असं वाटलं नाही खूप थकलेले आहे तर मी ना काय करते, थोडा वेळ ते काम सगळं साईडला करून टाकते आणि जरा आराम घेते. मी 10 मिनटं रिलॅक्स होते आणि मग पुन्हा करते. पण इतकंच सांगते की माझं सगळं काम आहे वेळेत असतं. मला असं ते पसारा टाकायचं आणि बसायचं ह्या गोष्टीची मला प्रचंड चीड आहे, मला आवडत नाही ते. मला एक वेळ जेवायला नाही कोणी दिलं तरी पण चालेल, पण घरामध्ये सगळं कसं व्यवस्थित पाहिजे. मला तसं नाही, आमच्या घरातल्या सगळ्यांना, अगदी कुणालच्या बाबांना पण, त्यांना असं व्यवस्थितपणा पाहिजे. घरामध्ये घाण वगैरे नको आणि पसारा नको असं. त्याच्यामुळे जे काही होईल ना काम ते सगळं आमचं वेळेतच असते, वेळेच्या बाहेर कुठलंच नसतं. अगदी जेवणापासून ते बाकीच्या सगळ्या गोष्टी. कधी कधी लादी पुसायला उशीर झाला तर ते आम्ही संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे रात्री झोपायच्या आधी वगैरे असं सगळं मॅनेज करतो. कारण कधी कधी इतकं काम असतं ना बागेचं वगैरे, तर थोडासा वेळ पुढे मागे होतं. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी की नाही वेळेत असतात, असं सगळं आहे. त्याच्यामुळे काही नाही, काम जेव्हा असतं ना करायचं त्यावेळी देवाचं नाव घ्यायचं, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि जर का कोणी पुरुष मंडळी हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये, आता मी चांगलेपणे तुम्हाला सांगते असं हे नाही आहे, तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला थोडीशी मदत करायची, त्यावेळेला एकदम खुश होऊन जातील. आमच्याकडे असं सांगायची गरज भासत नाही, कारण त्यांना माहिती असतं की किती दिवसभर मी म्हणजे काम करते, घरातलं बाहेरचं असतं, माझं यूट्यूबचं असतं, त्याच्यामुळे ते लोक समोरून असं करतात असं. पण तुम्ही पण थोडीशी मदत करा, तुमच्या ताई, माई, तुमची बायको, आई सगळ्या खुश होऊन जातील असं. आणि मग खुश झाल्यावरती बायका माहिती काय करतात, छान छान असे पदार्थ तयार करतात आणि मग खाऊ घालतात. त्याच्यामुळे थोडीशी मदत करायची हो, त्या पण थकतात की नाही कामं करून करून, त्याच्यामुळे असेल.
तर चला आता थोडेसे वाल फक्त माझे सोलायचे राहिलेले आहेत. तुमच्याशी गप्पा मारता मारता बघा झालेलं आहे सगळं. ताट काढते. ही बघा वालाची मस्त अशी भाजी केलेली आहे आणि चपाती. आज फक्त चपातीनी भाजीच केलेली आहे. आणि ही माझी शेवटची चपाती ना मी कधी पण अशी कडक करते, मला ना आवडते आणि सुकी असते बघा. चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.